सुट्ट्यांमध्ये मुलांकडून कशा प्रकारे रिव्हिजन करून घ्यायची ते बघूया. तर सिंग्युलर आणि प्लुरल हे स्कूलमध्ये शिकवलं गेलं आहे आयांशला. तर मी याला एका साईडला सिंग्युलर हे लिहून दिलं होतं रेड पेननी आणि त्यांनी त्या दुसऱ्या साईडला त्याचे सिंग्युलर वर्ड्स लिहून झालेले आहेत. त्याला मी समजावून सांगितलं की सिंग्युलर म्हणजे जी एक सिंगल वस्तू असते ती. तर पिलू हे चुकलेलं इथं खालच्या लाईनमध्ये लिहायचं, तू वरती लिहिलं. ओके. त्याच्यानंतर खरं लिहि ना बेटा. ठीक, लिहून का. त्यानंतर इकडं तर आयांशने त्याची चूक पण सुधारवलेली आहे इथं. आणि इकडं मी त्याला सांगितलं होतं, त्याला लिहायला दिले होते प्लुरल वर्ड्स. तर त्याला त्यांनी यस लावलेलं आहे. त्याला हे पण समजावून सांगितलं की प्लुरल म्हणजे एकपेक्षा जास्त. तर हँडला यस लागलं, जारला यस लागलं, जार झालं, शॉपला यस लागलं, शॉप्स झालं, लेगला यस लागलं, लेग झालं. हे मी त्याला समजावून सांगितलं आहे. आणि बाकीचे तो लिहित आहे. आता बोन्सचं लिहिलं त्यांनी, बोन्स. किन्सचं लिहितोय तो, किन्स. अशा प्रकारे तुम्ही जर थांब 2 मिनिट तू लिहि बा तुझं. अशा प्रकारे जर तुम्ही त्यांच्याकडून काय म्हणतात रिव्हिजन जर करून घेतली तर मुलांना अवघड जात नाही परीक्षेच्या वेळेस किंवा मग ते विसरत नाही. कारण आपण टीचर किंवा स्कूलवाल्यांकडून किती अपेक्षा ठेवणार ना. लिहि ना बेटा. किती अपेक्षा ठेवणार ना. त्यामुळे आपण वारंवार मुलांकडून रिव्हिजन करून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांना रोज नका देऊ पण आठवड्यातून एकदा असा त्यांना होमवर्क द्यायचा प्रयत्न करा आणि त्यांच्याकडून पूर्ण करून घ्या. असं मी वारंवार देत असते आयांशला माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं. आणि त्याच्या ट्युशनच्या मॅम पण त्याच्याकडून भरपूर कवर करून घेतात. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.